शौचाला गेल्यावर रक्त दिसतं, बसताना त्रास होतो आणि मनात प्रश्न उभा राहतो. हे नक्की काय चाललंय माझ्या शरीरात? आजही अनेक लोक मूळव्याध ह्या आजाराबद्दल बोलायला संकोच करतात. गुदद्वाराशी संबंधित त्रास म्हणजे लाज, भीती, गैरसमज आणि त्यामुळे उपचाराला उशीर. लक्षात ठेवा, मूळव्याध हा लाजेचा नव्हे, समजून घेण्याचा आजार आहे. पण वास्तव असे की मूळव्याध हा अतिशय सामान्य आजार आहे. प्रत्येक 10 पैकी 6 लोकांना आयुष्यात कधीतरी हा त्रास होतो. योग्य वेळी समजून घेतला तर तो पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे मूळव्याध हा फक्त गाठ नसून शरीराच्या आत चाललेल्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध म्हणजे काय, तो कसा होतो, शरीरात नेमकं काय बिघडतं, आहार, व्यायाम, जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका, हे सगळं वैज्ञानिक पण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मूळव्याध म्हणजे काय? आपल्या गुदद्वाराच्या आत आणि बाहेर रक्तवाहिन्यांचं एक जाळं असतं. या शिरा नैसर्गिकरित्या मल धरून ठेवायला मदत करतात, शौच नियंत्रणात ठेवतात, म्हणजे त्या आपल्यासाठी उपयुक्त आहेत. पण जेव्हा या शिरांवर सतत जास्त दाब पडतो, रक्त परत वर नीट जात नाही, तेव्हा त्या फुगतात, सुजतात आणि त्यालाच आपण म्हणतो मूळव्याध. अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर गुदद्वारातील शिरा फुगून बाहेर येणं किंवा दुखणं म्हणजे मूळव्याध. मूळव्याध म्हणजे नवीन गाठ नाही, आधीपासून असलेल्या शिरांचं आजारी होणे. मूळव्याधचे प्रकार: एक, अंतर्गत मूळव्याध. गुदद्वाराच्या आत सुरुवातीला वेदना नसतात, शौचावेळी ताजं लाल रक्त. धोका असा की वेदना नसल्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतो. 2, बाह्य मूळव्याध. गुदद्वाराच्या बाहेर, वेदनादायक, बसताना चालताना त्रास, सूज, खाज, जळजळ. 3, मिश्र मूळव्याध. आत आणि बाहेर दोन्ही, जास्त काळ दुर्लक्ष केल्यावर वेदना असो वा नसो, रक्त हे नेहमीच शरीराचा इशारा असतो. मूळव्याध हा आजार का वाढतो आहे? पूर्वी मूळव्याध हा आजार वयस्क लोकांमध्ये, कष्टकरी लोकांमध्ये असतो असे मानले जायचे. आज मात्र ऑफिसमध्ये बसून काम करणारे, तरुण, महिला, अगदी कॉलेज विद्यार्थी सुद्धा या त्रासाने ग्रस्त दिसतात. याचं कारण आहे जीवनशैलीतील बदल. मूळव्याध कसा होतो? मूळ कारणांची शास्त्रीय मांडणी. 1, बद्धकोष्ठता. सर्वात मोठं कारण जेव्हा पोट रोज साफ होत नाही, मल कडक असतो, जोर लावावा लागतो, तेव्हा गुदद्वारातील शिरांवर प्रचंड दाब पडतो. हाच दाब मूळव्याध निर्माण करतो. 2, शौच करताना जास्त वेळ बसणं. आजकाल मोबाईल, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया यामुळे लोक टॉयलेटमध्ये 15 ते 20 मिनिटं बसतात. गुदद्वारातील रक्त खाली साचतं, शिरा फुगतात. हे गुदद्वारासाठी अत्यंत घातक आहे. 3, फायबर कमी असलेला आहार. मैदा, फास्ट फूड, पॅक्ड अन्न, तिखट, मद्य, कमी प्रमाणात भाज्या, फळे खाणे यामुळे मल कठीण होतो, आतड्यांची नैसर्गिक हालचाल बिघडते. 4, पाण्याची कमतरता. तहान लागल्यावरच पाणी, चहा, कॉफी जास्त, साधं पाणी कमी, यामुळे मल कोरडा होतो. 5, दीर्घकाळ बसून काम. ऑफिस जॉब, ड्रायव्हिंग, टीव्ही समोर जास्त वेळ बसणं, यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. 6, गर्भधारणा आणि प्रसूती. गर्भाशयाचा दाब वाढतो, हार्मोनल बदल होतात, यामुळे बद्धकोष्ठता होते. 7, लठ्ठपणा आणि वजन उचलणं. पोटावर जास्त दाब वाढतो, शिरांवर ताण येतो. मूळव्याध अचानक होत नाही, तो वर्षानुवर्षांच्या सवयींचा परिणाम असतो. शरीरात नेमकं काय बिघडतं?
समजा एखाद्या रबरी नळीमधून पाणी जात आहे. जर पाणी जास्त साचलं, बाहेर पडण्याचा रस्ता अरुंद झाला, तर काय होईल? नळी फुगेल, कमकुवत होईल, कधी फुटेल. अगदी तसंच बद्धकोष्ठता, जोर, बसून राहणे यामुळे गुदद्वारातील शिरांमध्ये रक्त साचतं. त्या फुगतात, सूज येते, कधी रक्तस्राव होतो. महत्वाची गोष्ट, मूळव्याध म्हणजे जखम नाही, तो रक्तप्रवाहाचा बिघाड आहे. मूळव्याध उपचारात आहार इतका महत्वाचा का आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, मूळव्याध हा गोळीनं सुरू झालेला आजार नाही आणि तो फक्त गोळीनं पूर्णपणे बरा होणारही नाही. कारण मूळव्याधाची मुळं आपल्या पचनसंस्थेत आणि रोजच्या सवयींमध्ये असतात. मूळव्याधावर औषध काम करतं, पण आहार कारणावर काम करतो. फायबर म्हणजे काय? फायबर म्हणजे जे अन्न शरीर पूर्णपणे पचवू शकत नाही, पण ते आतड्यांसाठी अत्यंत आवश्यक असतं. फायबर का गरजेचं? फायबर मल मऊ करतात, आतड्यांची हालचाल सुधारतात, शौच सहज करतात. मूळव्याधासाठी योग्य आहार: 1. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेवगा, कोथिंबीर, मल मऊ ठेवण्यास मदत. 2. फळं, योग्य पद्धतीनं, पेरू, पपई, सफरचंद, पियर. रस न काढता संपूर्ण फळ खाणं महत्वाचं. 3. धान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स. मैद्याऐवजी भरड धान्य वापरा. 4. बिया, तीळ, जवस, भिजवलेले बदाम, थोड्या प्रमाणात तेल. आतड्यांना नैसर्गिक चिकटपणा देतात. गोळीपेक्षा थाळी बदलली तर मूळव्याध शांत होतो. 5. पाणी, औषधासारखं. दिवसाला 2.5 ते 3 लिटर. एकदम जास्त नाही, थोडं थोडं. सकाळी उठल्यावर कोमट पाणी बद्धकोष्ठतेसाठी अत्यंत उपयुक्त. काय टाळावं? मैदा, पाव, बिस्किटे, फार तिखट, जंक फूड, दारू, फार उशिरा जेवण. जिभेचा ताबा घेतला तर गुद्द्वार वाचतो. व्यायाम व शौचसवयी. व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो, आतडी सक्रिय होतात, वजन नियंत्रणात राहतं, बद्धकोष्ठता कमी होते. योग्य व्यायाम: चालणे रोज 30 मिनिटे, हलका जॉग, स्ट्रेचिंग. पोटासाठी सौम्य हालचाली. बसून आजार होतो, चालून बरा होतो. योग्य सवयी: जोर न लावणे, गरज वाटली तेव्हाच टॉयलेटला जाणे, 5 मिनिटात शौच न झाल्यास उठून जा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. अयोग्य सवयी: मोबाईल घेऊन बसणे, वृत्तपत्र वाचत बसणे, फार वेळ बसणे. योग म्हणजे शरीर प्लस श्वसन प्लस मन यांचा समतोल. योगामुळे पचनशक्ती सुधारते, पोटावरचा ताण कमी होतो, श्रोणी भाग मजबूत होतो. योग नियमित केल्यास मूळव्याध पुन्हा होण्याचा धोका कमी होतो. मूळव्याध आणि मानसिक ताण. खूप लोक विचार करत राहतात, रक्त परत आलं तर? ऑपरेशन लागेल का? लोकांना कळेल का? हा ताण बद्धकोष्ठता वाढवतो, आजार अजून बळावतो. वैज्ञानिक सत्य: आतडी आणि मेंदू यांच्यात थेट संबंध आहे. होमिओपॅथी मूळव्याधात कशी मदत करते? होमिओपॅथी फक्त गाठ पाहत नाही, संपूर्ण रुग्ण पाहते. उपचारात विचार केला जातो. पोट साफ होण्याची पद्धत, वेदना कशा आहेत, रक्त कसं आहे, रुग्णाची प्रकृती, मानसिक स्थिती, जीवनशैली. म्हणून लक्षणं दडपली जात नाहीत, मूळ कारणांवर काम केलं जातं, दीर्घकालीन सुधारणा होते. होमिओपॅथी मूळव्याध बरी करत नाही,
मूलव्याध होणारा माणूस बरा करते. मूलव्याध लाजीरवाणा नाही, पण दुर्लक्ष केल्यास त्रासदायक आहे. योग्य माहिती, योग्य आहार, योग्य सवयी आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे. शस्त्रक्रिया कधी लागते? सगळ्यांनाच शस्त्रक्रिया लागते असं नाही. शस्त्रक्रियेची गरज कधी? खूप मोठी गाठ, सतत रक्तस्राव, औषधांना प्रतिसाद नाही, गुंतागुंत वाढलेली. पण अनेक रुग्ण योग्य वेळी उपचार घेतल्यास शस्त्रक्रिया टाळू शकतात. मूळव्याध बरा झाला म्हणजे संपला का? नाही. जर पुन्हा जुन्या सवयी, पुन्हा बद्धकोष्ठता, पुन्हा निष्काळजीपणा, मूळव्याध परत येऊ शकतो. म्हणून गरजेचं आहे दीर्घकालीन जीवनशैली बदल, आहाराची शिस्त, वेळोवेळी वैद्यकीय सल्ला. सुयोग होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आम्ही मूळव्याधाकडे फक्त गाठ म्हणून नाही, तर जीवनशैलीचा आजार म्हणून पाहतो. मूळव्याध लपवू नका, समजून घ्या आणि वेळेवर योग्य उपचार घ्या. मी आहे डॉक्टर योगेश सालुंखे, सुयोग होमिओपॅथिक क्लिनिक.